मावळच्या इतिहासात कधीही घडलं नाही असा प्रकार आता या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घडणार आहे किंवा घडत आहे. आणि युती म्हणून तुम्हाला इतक्या जागा आणि आम्हाला इतक्या जागा, यामध्ये 2.5 वर्ष हा नगराध्यक्ष, 2.5 वर्ष तो नगराध्यक्ष, म्हणजे हा बाजारच होणार. तुला उमेदवारी देतो नगराध्यक्ष, तू मला हे बघ आमच्या पक्षात, तुझ्याकडून एवढी अपेक्षा आहे, तुला नगरसेवक पद देतो, तुझ्याकडून एवढी अपेक्षा आहे. म्हणजे हा जो बाजार सुरू झाला आहे हा लोकशाहीला मारक आहे. नगरपालिकेचं हित पाहणारे अनेक लोक असतात, ते विविध पक्षाचे असतात आणि त्यांना संधी दिली जाते. परंतु हे सर्व काही हे आजी माजी आमदार एकत्र येऊन, की जे पूर्वी एकमेकाचं तोंडही पाहत नव्हते, ते आता एकत्र येऊन सौदे करतात, सौदे ठरवतात. तुला 11 जागा, मला 17 जागा, तुला 2.5 वर्ष नगराध्यक्षपद, मला 2.5 वर्ष नगराध्यक्षपद, या नगरपालिकेत असं, त्या नगरपालिकेत तसं, लोणावळ्यात असं, वडगावामध्ये असं, तळेगावात तसं, आणि ह्याच माणसाला द्यायचं आहे, त्याच माणसाला 2.5 वर्ष दुसरा. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून हे जे लोक ही जी पद्धत अवलंबण्याचा प्रयत्न करत आहेत, की अगोदरच यामध्ये काहीतरी वेगळाच प्रकार होऊ शकेल, कारण ही पद्धत अतिशय योग्य आहे. कारण नगरसेवकीच्या दृष्टिकोनातून अनेक नगरसेवक नगराच्या हिताच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेमध्ये जात असतात, शहराचा विकास व्हावा म्हणून. आणि आता हे जे नगरसेवक निवडून जातील हे लाचार नगरसेवक असे असतील. साहेब सांगतील तसं करायचं, साहेबांनी आम्हाला निवडून आणले, साहेबांनी आमच्यामुळेच होतील, असा प्रकार होईल. आणि नगराध्यक्ष देखील जे वरून सांगतील त्याच पद्धतीने दिलेल्या भाकरीचे आणि सांगलेल्या कामाचे होणार. आणि नगरपालिकेचे 3-4 वाजायला काही फार वेळ लागणार नाही आहे. मग ती लोणावळा असो किंवा तळेगाव असो किंवा कुठे असो, मावळात हा जो प्रकार काय केलेला आहे तो अत्यंत म्हणजे एक चांगला प्रकार नाही. कारण यापूर्वी दिगंबरराव बेगडे, रूपलेखा ढोरे किंवा कृष्णराव बेगडे किंवा असे अनेक जे आमदार मंत्री वगैरे झाले, मदन बापना वगैरे, तर अशा विचारांचे ते लोक नव्हते. त्याने असं काय की तुम्ही दोघं जण एकत्र मिळून येऊन आपण भाऊने एकत्र मिळून खाऊ, असा प्रकार त्यांनी कधीही केलेला नाही आहे. विरोधकच किती केलं तरी. आणि तुम्ही एकंदरीत एक थोड्याशा लाभासाठी एकत्र येता आणि जनतेचा जो भाग आहे त्यामध्ये एक व्यवस्थितपणे हे काहीच होऊ शकत नाही आहे. तर हा जो आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, आम्ही दुसऱ्या याला भेटलो, आता तुम्हाला जर सांगायचं जर गेलं, मुख्यमंत्री आणि तुमचे जे वरिष्ठ सत्ताधीश त्यांच्यावर मोठमोठाले आरोप आहेत, इतके मोठे आरोप आहेत, आणि त्या आरोपामध्ये ते एवढे गुंतलेले आहेत की त्यांना तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ते तुम्ही सांगितलं त्याला हाच म्हणतील, एवढा आहे भाग. तेव्हा त्या आघाड्या ज्या असतील त्या स्थानिकच असल्या पाहिजे. त्यावर नियंत्रण हे वरील आमदारांचं खासदारांचं नको, तर ह्या स्थानिक आघाड्या आपापल्या पद्धतीने जे चांगले लोक असतील ते आपोआप निवडून येतील, अशा पद्धतीने होईल ते. तर लोणावळ्यामध्ये जे यापूर्वी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झाले, पूर्वी ते जाधव कुटुंबीय प्रत्येक वेळेस नगरसेवक व्हायचे. आणि मग त्यांचं तिथंच एक टाकी पण होती, आणि त्यानंतर खोपरेला पण त्यांची एक चित्रपटगृह आहे. तर ते जाधव आणि ते नगराध्यक्ष असताना त्यांनी फार चांगल्या पद्धतीचं काम केलं. साईबाबांचे ते मोठे भक्त होते आणि साईबाबांच्या मंडळावर देखील ते होते, एक लक्षात घ्या. त्यानंतर तळेगावमध्ये जे नगराध्यक्ष झाले तर ते अतिशय उच्च प्रतीचे असे नगराध्यक्ष होते. आणि त्यांनी अशा पद्धतीचे ह्या तडजोडी किंवा तुम्ही म्हणता याच्यामध्ये वाटण्या ह्या काय केलेल्या नव्हत्या. तडजोडी म्हणजेच वाटण्या ना, एक तुकडे करायचे, तडजोड तोडायचं आणि नंतर जोडायचं, त्याला म्हणायचं तडजोड. तर ह्या तडजोडीच्या वाटण्या 2 तुकडे केले, याच्यामधला छोटा तुकडा तुला, मोठा तुकडा मला. तर असा ही सत्ता बळकावण्याचे जे प्रकार आहेत ते म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून लोकशाहीला घातक आहेत.
तर त्यापेक्षा हे असं करण्यापेक्षा एकंदरीत दृष्टिकोनातून प्रत्येक वार्डातून एक चांगला माणूस निवडून त्याला दोन्ही आमदारांनी जरी पाठिंबा दिला असता आणि स्पेशल आघाडीच केली असती एकंदरीत दृष्टिकोनातून, आणि ह्या आघाडीतर्फे जे निवडून येतील ते निवडून येतील. आता हा प्रकार जो होतोय नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून, तो उद्या जिल्हा परिषदेला होईल, पंचायत समितीला होईल, तिथं जागा वाटण्या करणार तुम्ही. त्यानंतर इतर ठिकाणी आमदारकीला सुद्धा असं होणार. आता आमदारकीला लाडकी बहीण योजनेमार्फत लोक निवडून आले, ते प्रत्येकजण मोठमोठे कृष्णराव भेगडे असोत किंवा दिगंबर शेठ असोत किंवा इतर कुठले हे असोत, तर हे फक्त 1 किंवा 2 वेळेसच निवडून येतात आमदारकीला. हा मावळचा इतिहास आहे. मावळमध्ये कोणताही माणूस तिसऱ्या वेळेस निवडून येत नाही आमदारकीला, हा एक भाग आहे. म्हणून आता तिसऱ्यांदा निवडून येणार जर नसेल तर मग अशा वाटण्या करून हा प्रकार करायचा, हा एक भाग आहे. मदन बापना किती वेळा निवडून आले? फक्त 2च वेळा निवडून आले. कृष्णराव भेगडे 2 वेळेस निवडून आले. म्हणजे असा प्रकार आहे तो. तिसऱ्या वेळेस येथे कोणताही आमदार परत निवडून येत नाही. आणि मग तो कुठल्याही पक्षाचा असो, काँग्रेस असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो वा अन्य कोणताही, शिवसेना असो. पण याची आता शिवसेनेच्या दृष्टिकोनातून थोडी एक चांगली बाब येते की ग्रामपंचायतीपासून ते शेवटपर्यंत, म्हणजे अगदी लोकसभेपर्यंत एक चांगल्या पद्धतीचं त्यांनी एक खासदार निवडून दिलेला आहे, बारणे, श्रीरंग बारणे. आता हे बारणे देखील किती बळ लावतात, का परत तडजोडी करतात, की परत नवीनच पायंडा पाडतात, हे फार चुकीचं आहे. तर तेव्हा हे करण्यापेक्षा, अगोदरच तडजोडी करण्यापेक्षा भाजपाला त्यांचे पूर्ण उमेदवार निवडून उभे करू द्यात, राष्ट्रवादीला त्यांचे पूर्ण उमेदवार उभे करू द्यात, त्यानंतर अपक्षवाल्यांना पूर्ण उमेदवार उभे करू द्यात, आणि नगराध्यक्षापदी हाच पाहिजे, तोच पाहिजे. मग याच्यामध्ये लोकांना जो संशय येत असतो तो वेगळ्या पद्धतीचा असतो. कारण काहीतरी साटेलोटं काळं बेरं त्याच्यामध्ये झालं असणार. कारण यालाच का द्यायचं? किती लोकांच्या तिथं त्यामध्ये तुम्ही हे घेतलेलं आहे की मतं, की हा माणूस नगराध्यक्षपदासाठी योग्य आहे, हा माणूस नगराध्यक्षपदाच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित आहे, असं काहीच नाही. अगोदर डिक्लेअर करणं याचा अर्थ सौदेबाजी असा होतो. आणि हे करणारे जे मावळमध्ये हा जो प्रकार चाललेला आहे की आमची महायुती आहे, महायुती जरी असली तर महायुती म्हणजे तडजोडी नाही आहेत. आणि महायुती जरी असेल तरी महायुतीमध्ये असं काही नाही आहे की तुम्ही ठरवाल तेच काही आहे. त्यामुळे जे लोकल पातळीवर जे ठरवतील आणि जे तुमच्याकडे येतील त्या पद्धतीने तुम्ही त्यांना हे करायला पाहिजे. की तुम्ही त्यांच्यावर जर दबाव टाकून आम्हाला यांनाच नगरसेवक करायचं आणि यांनाच नगराध्यक्ष करायचं असं जर म्हणत असाल तर हा वेगळा पायंडा होऊ शकतो. म्हणून तेव्हा स्थानिक लोकांचे जे महत्त्वाचे निर्णय असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात. आणि विशेषतः म्हणजे तसं जर पाहिलं तर हे आजी माजी आमदार यांच्या युत्या किंवा एकंदरीत तडजोडी ह्या म्हणजे मावळच्या दृष्टिकोनातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय फार वेगळ्या प्रकारच्या आहेत त्या. अशा ह्या युत्या नाही झाल्या तरी चालेल, परंतु चांगल्या लोकांना यामुळे निवडून येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. कारण हे साम दाम दंडभेद ह्या सगळ्या उपाय हे दोघं एकत्र आल्यावर वापरू शकतील असंही लोकांचं म्हणणं आहे. तर लोक पाठीमागं तुमच्या चांगलं बोलतात अशातला काही भाग नाही आहे. लोक पाठीमागं तुमच्या एक असं काही बोलतात की तुमच्या नाकातले केस जळतील असं काही म्हणायचं, असं काही नाही आहे. पण तो काही लोक फार नावं ठेवतात. आता थोडक्यात म्हणजे त्याच्यामध्ये असं बोलायचं की तुम्हाला खूप नावं ठेवतात, तुमच्या विरोधामध्ये बोलतात. पण एक सर्वसाधारण दृष्टिकोनातून काही लोक विरोधी असतात, पण काही लोक व्यवस्थितपणे असतात, समतोल भावाचे असतात. तर आपण जे समतोल लोक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातूनच विचार जर केला तर ही नगरपालिका, तुम्ही 2 वर्ष 5 वर्ष आमदार होतात किंवा 3 वेळा आमदार होतात, 4 वेळेस आमदार राहिलात वगैरे, ते गेलं. कारण तुम्ही तुम्हाला कोणालाही पट्टा दिलेला नाही या कायमस्वरूपी आमदार होण्याचा.
त्यामुळं असं काही नाही आहे की कायम तुम्हीच राहणार, तुम्हीच हे करणार. त्याकरता भविष्याचा निर्णय करून एक व्यवस्थितदृष्ट्या चांगला एक पायंडा पाडा आणि लोकांनी ठरवलेला जे माणसं असतील त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. आणि अशा तडजोडीपासून शक्यतो अलिप्त राहणे महत्त्वाचं. कारण मुळात ह्या सरकारवर लोकांचा काही एवढा फार मोठा एक भाग आहे अशातला भाग नाही आहे. लोक आपसामध्ये वेगळ्याच प्रकारचे बोलत असतात. कारण प्रत्येकावर काही ना काही आरोप आहेतच, अगदी मंत्र्यापर्यंत. तेव्हा ह्या आपला जे भाग आहे, जो संपूर्ण मावळ भाग किंवा संपूर्ण पुणे जिल्हा, यामध्ये देखील आता थोडंसं आपल्याला चातुर्याने वागणं गरजेचं राहणार आहे. तर या संदर्भात लोक म्हणजे जे मतदार आहेत ते योग्य निर्णय करतील आणि योग्य उमेदवाराला निवडून देतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही आहे. म्हणजे अगदी ग्रामपंचायतीपासून, जिल्हा परिषदेपासून, तसेच पंचायत समितीपासून, बाजार समितीपासून ते सर्व संस्थापर्यंत आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. मावळामध्ये देखील आम्ही खूप गावोगाव फिरलेलो आहे आणि लोकांशी बोलून काही जे घडलेलं आहे त्या संदर्भामधली ही माहिती आपणापुढं सादर केलेली आहे. मग त्याच्यापासून तुम्ही लोणावळा म्हणा, टाकवे म्हणा, इकडं इंदोरी म्हणा, किंवा तुमचं सोमाटणे फाटा म्हणा, किंवा तिकडं पुसाणे, त्यानंतर विविध प्रकारची जी गावं असतील त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन ही एक माहिती निर्माण केलेली आहे आणि त्यानुसार हे वक्तव्य केलेलं आहे. तर परंदवाडी म्हणा किंवा तो पवन मावळ म्हणा, तर या संदर्भामध्ये ही जी माहिती आहे ही आपणाला जर योग्य वाटली असेल, काळे कॉलनी वगैरे तशा पद्धतीचं, किंवा इतर ठिकाणी काय काय जो भाग आहे प्रत्येक भाग, तर या संदर्भामध्ये आता आपण अधिक माहिती घेऊ आणि नंतर पुढचा व्हिडिओ तयार करू. तोपर्यंत धन्यवाद. यानंतर या चॅनलला आमच्या जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. लाखोच्या संख्येने लोक हे चॅनल बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.